हेलो गाइस। देखो ना गाइस, आज चिकन पुलाव बना है गाइस। जोक्स अपार्ट, चला आज आपण बघूया झटपट होणाऱ्या अशा चिकन पुलावची रेसिपी। यासाठी लागणार आहेत आपल्याला 2-3 कांदे, एक टोमॅटो, आलं, लसूण, लिंबू, कोथिंबीर आणि पुदिना। बाकी रेसिपी होईपर्यंत आपण बिर्याणी राईस पाणी टाकून भिजत ठेवूयात। चिकन मॅरिनेट करून ठेवण्यासाठी जी पेस्ट लागते ती आपण इथे बनवून घेऊयात। त्यासाठी मी घेतलेलं आहे लसूण, आलं, कोथिंबीर आणि पुदिना। आता कोणते कोणते मसाले लागणार आहेत ते आपण बघूयात। इथे मी घेतलेला आहे लाल तिखट, बिर्याणी मसाला, हळद, जिरेपूड, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला। आपण आता चिकन मॅरिनेट करून घेऊयात। ते सगळे मसाले मी याच्यामध्ये टाकलेले आहेत। यात आपण लिंबू पण पिळून घेऊयात, अर्धा लिंबू वापरलेले आहे इथे। आणि जी आपण पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट पण आपण इथे टाकूयात। इथे मी दही टाकायचं विसरली आहे, ते मी नंतर टाकलेलं आहे। तुम्ही आधी दही टाकू शकता आणि त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घेऊ शकता। आपल्याला सगळं ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळा मसाला आपला। इथे आपण बाकी आपलं चॉपिंग करून घेऊयात कांदा आणि टोमॅटोचं। एका साईडला आपण पाणी उकळून घेऊयात। कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात आणि ते गरम झाले की त्याच्यामध्ये जो आपण चॉप केलेला कांदा आहे तो सगळा टाकून व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। या कांद्यावरती आपण मीठ टाकूयात म्हणजे तो पटकन भाजला जाईल। इथे आपला कांदा चांगला लालसर असा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात आणि ते पण व्यवस्थित भाजून घेऊयात। कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हलवूयात। यावर आपल्याला झाकण ठेवून आपले चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिट आपण चिकन शिजवणार आहोत इथे। मस्त असं आपलं चिकन शिजलेलं आहे ते तुम्ही बघू शकता। लालसर असं त्याला तवंग पण आलेला आहे। यामध्ये आता आपण भिजवत ठेवलेला जो तांदूळ आहे तो टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तांदूळ आणि चिकन दोन्ही व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। दोन्ही मिक्स करून झालं की जे आपण उकळत ठेवलेलं पाणी होतं ते टाकायचंय। मी ते अंदाजे पाणी घेतलेलं आहे। जवळपास जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुपटीने मी इथे पाणी घेतलेलं आहे। एकसारखं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचंय। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। परत एकदा व्यवस्थित हलवून आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचे। 10 ते 15 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊयात। आता 15 मिनिट झालेली आहेत। चला बघूयात आपण आपली बिर्याणी शिजली आहे का। आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपला तांदूळ शिजलेला आहे। हलक्या हाताने आपल्याला ही बिर्याणी मोकळी करायची आहे। मस्त अशी आपली बिर्याणी इथे तयार झालेली आहे। यावर आपण कोथिंबीरीने आता गार्निश करू। कमी साहित्यात चवदार आणि पटकन अशी होणारी ही बिर्याणी पुलाव रेसिपी आहे। तुम्ही पण ही घरी ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ही कशी झालेली आहे। Do like, share and subscribe to my channel. Thank you.